आपले राज्याचे मुख्यमंत्री, माननीय शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्री यांना पहिल्यापासून आम्ही एकच विनंती करत आलेले आहोत आणि कित्येक वर्षापासून आम्ही त्यांना एकच मागणी करत आहोत, आमचं अनुदान, आमचा टप्पा आणि प्रचलित धोरण लागू करणे। आणि प्रत्येक वेळी दिवाळीच्या वेळेसही तेच घडलं, मागच्या अधिवेशनातही तेच घडलं आणि कालच्या वेळेसही तेच घडलं। प्रत्येक वेळेस आश्वासन, खोटे आश्वासन, उद्या देतो, आज देतो, इतक्या महिन्यात देतो आणि तितक्या महिन्यात देतो। राज्यातील अंशतः तथा विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी आजपर्यंत 300च्या वर आंदोलन करूनही त्यांना हक्काचा 100% पगार मिळत नसल्याने राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय समन्वयक संघाच्या वतीने घेण्यात आला होता। याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांनी दिनांक 18 जुलै रोजी नांदेड जिल्हाधिकारी शिक्षण अधिकारी यांना निवेदन देऊन 19 जुलैपासून मे मुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, अर्धापूर, जिल्हा नांदेड। अंशतः कोणी विना अनुदानित शिक्षक पगारीवर काम करतात, या शिक्षकांना 100% अनुदान मिळावं यासाठी तमाम महाराष्ट्रभरामध्ये या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये 300 ते 350 आंदोलनं झाली। शासनाने या शिक्षकांना आतापर्यंत 100% हक्काचा पगार दिला नसल्यामुळे बऱ्याच शिक्षक आज आम्हाला एका संस्थेकडून शाल आणि श्रीफळ घेऊन रिटायरमेंट होण्याची वेळ आलेली आहे। तरी शासन आमच्याकडे आजही उघड डोळ्यानं पाहत नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय शिक्षण मंत्री महोदय, माननीय आर्थिक मंत्री महोदय यांना आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे, आमचे जे प्रमुख आहेत शिक्षण मंत्री महोदय, आम्हाला आझाद मैदानावर येऊन त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमची दिवाळी गोड पडू आणि त्यासाठी आम्हाला मिठाईसुद्धा वाटली होती आणि ती मिठाई आजही आमच्या तोंडामध्ये गोड आहे। साहेबांना आम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्हाला जर ही मिठाई गोड ठेवायची असेल आणि या ज्या अंशतः अनुदानित जे 63,000 शिक्षक आहेत या शिक्षकांचा प्रश्न मिटावा, तुम्ही दिलेला शब्द पाळावा। तुम्ही म्हणतात की आम्ही 1 जानेवारी 2024 पासून वाढीव टप्पा देऊ, पुढच्या वर्षी देऊ, असा शब्द दिला होता, तो शब्द तुम्ही परतलेला आहे। आणि पुन्हाशी आम्ही तुम्हाला एकच विनंती करतो की या शिक्षकांना जोपर्यंत आम्हाला वाढीव टप्पा 100% अनुदान, नैसर्गिक टप्पा वाढ दिला नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन तशाच पद्धतीने चालू ठेवणार। जर शासनाने हाच जर आमचा प्रश्न जर मार्गी लावला नाही तर आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी आज शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत।